सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सदा शिव समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा वंदे गुरु परंपरा सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य समर्थांना वंदन करतो। परम पूज्य सद्गुरु डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांच्या चरणी शीर्षाष्टांग वंदन करतो। परम पूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणांना वंदन करतो। आदरणीय श्री राजेंद्रजी क्षीरसागर आणि त्यांचा समूह यांना नमस्कार करतो। आज भगवंताचं नामस्मरण करणाऱ्या भगिनी त्यांच्याही चरणी वंदन करतो। आजच्या विषयाला प्रारंभ करतो। आज दीक्षा निरूपण पूर्ण करतो आहे। आपणा सगळ्यांना पुनश्च वंदन। भिक्षेसारखं स्थूल साधन, परंतु भगवंताशी ऐक्य करून देण्याची व्यवस्था, ही कला फक्त समर्थच जाणवत। समर्थांसारखं एवढं बारकाईने अभ्यास फार अवघड आहे। समर्थान इतकं सोपं लेखन कोणाचं नाही। आपल्याला समर्थ आणि तुकोबा यांचं लेखन सगळ्यात सोपं वाटेल, कारण आपल्या दृष्टीने त्यांचा काल जवळचा आहे। त्यापेक्षा पलीकडचा काल हा नाथ महाराजांचा आहे। म्हणून समर्थ वाङ्मयांपेक्षा किंचित विचार जास्त करायला लावणार, पण सहज कळणार असं नाथ महाराजांचं वाङ्मय आहे। आणि नाथ महाराजांपेक्षाही साधारण 700 वर्ष माऊलीचा काळ येतो। 200 कमी करा, 500 होतील, कारण की आपण नाथ महाराजांमध्ये गेलो। हा 200 वर्षाचा काळ आहे। तुकोबा समर्थ ते नाथ महाराज, तुकोबा समर्थ ते माऊली 700 वर्षाचा आहे, म्हणजे हा 500चा झाला। माऊलीचा काळ आताच्या काळापासून 700 वर्षाचा असल्यामुळे तो आपल्याला फार जुना आहे। म्हणून त्यातलं मराठी आपल्याला जास्त अवघड जातं। म्हणून माऊलीपेक्षा नाथ महाराज समजायला सोपे, आणि नाथ महाराज पेक्षा समर्थ समजायला सोपे। समर्थांची लेखन शैली पण सोपीच आहे, तुकोबांची शैली पण सोपीच आहे। पण सोपी असूनही जर महाराष्ट्राच्या मराठी समाजाने त्याचा उपयोग घेतला नाही, तर यापेक्षा दुर्दैवी काय। एक उदाहरण आपल्याला देतो की पाण्याच्या काठाशी राहून जर कोणी तहानेला मरत असेल, तर त्याला हसावं की रडावं। तसं समर्थांचं वाङ्मय मराठी भाषिकांकरता त्यांच्या मातृभाषेत उपलब्ध असताना सुद्धा मी समर्थ वाचले नाही असं म्हणून जर कोणी प्राण सोडत असेल आणि आपल्या मोक्षापासून वंचित होत असेल, तर त्यापेक्षा करंटा या जगामध्ये दुसरा कुठलाही असू शकत नाही। आणि समर्थ असे आहेत, समर्थ अशा प्रकारचे आहेत। आणि म्हणून
भिक्षेसारख्या सहज, स्थूल आणि सोप्या मार्गातून अखंड ध्यान आणि नामाची ज्यांनी व्यवस्था केली ते परमश्रेष्ठ संत समर्थ स्वामी रामदास आहेत. आज आपण भिक्षेमध्ये पुढल्या काही गोष्टी पाहू आणि त्या गोष्टी अशा आहेत की भिक्षेसारखी संधी ज्याला मिळाली त्याला बहुरत्न असलेली वसुंधरा पाहायला मिळते. बहुरत्न असलेली वसुंधरा पाहायला मिळते त्यावर परिभ्रमण करताना त्या देशासंबंधी, त्या लोकांसंबंधी, त्या परिस्थिती संबंधी, त्या समाजासंबंधी त्याला ज्ञान होत. बहुरत्ना वसुंधरा हे जे रत्न आहे ना, हे दगडी रत्न नाहीत, हे किमती रत्न नाहीत, हे मनुष्य देहातले रत्न आहेत. बहुरत्ना वसुंधरा हे भूमीच्या पोटात नाहीत, हे भूमीवर नांदत आहेत. आणि असे मनुष्य देहातले रत्न समर्थांनी निवडून काढले म्हणून समर्थ रत्न पारखी आहेत. एकेकामध्ये एक एक कला असते, लक्षात ठेवा. आपण कल्पना करू शकत नाही इतका आर्थिक दरिद्री माणूस सुद्धा कलेत निपुण असू शकतो. न शिकलेल्या माणसाजवळ सुद्धा काय कला असेल हे सांगता येत नाही. अहो, जंगलात राहणारे आदिवासी माणसं अत्यंत विषारी सापाला लीलया धरतात आणि ज्या वेळेला त्यांना विचारलं जातं तेव्हा कळतं की कुठल्या तरी झाडांचा पाला ते आपल्या अंगाला लावून घेतात आणि तेवढा लावला की विंचू त्यांना, साप त्यांना चावत नाही. कारण तसा चावला तर त्या सापाला मृत्यू येईल. त्यामुळे त्यांच्या जवळ जाऊन सुद्धा एवढा क्रोधित झालेला सर्प त्यांच्यावर वार करत नाही, दात टोचत नाही. काय कला आहे त्याच्याजवळ. जी सापाजवळला आवरण्याची कला माणसाजवळ येऊ शकते आणि असू शकते, तो रत्न आहे की नाही. आणि म्हणून समर्थ रत्न पारखी आहे. समर्थांनी भिक्षेच्या माध्यमातून काय काय मिळवलं कुणीच नाही सांगू शकत. कुणीही नाही सांगू शकत. आणि समर्थांनी ते नमूद केलाय, समर्थांनी ते शब्दबद्ध केलाय. म्हणून भिक्षा महात्म्य सांगून समर्थांनी चमत्कार केलाय. आम्हाला दुसरे चमत्कार हवे असतात. आमच्या उद्धाराच्या व्यवस्था असलेला चमत्कार असतो हे आम्हाला मान्यच नाही. पैसा, अडका, नावलौकिक ह्यालाच आम्ही चमत्कार समजतो. निर्भय स्थिती समर्थांनी मिळवून दिली. भयरहित अवस्था समर्थांनी निर्माण केली. ज्या समाजामध्ये परकीय आक्रमणाचं भय होतं, ज्या समाजामध्ये परकीय आक्रमणाचं भय होतं, त्या समाजाला समर्थांनी निर्भय केलं. छत्रपती शिवराय आणि दासबोध देऊन. दासबोधाने माणूस अखंड निर्भय होतो. आणि या निर्भयतेला घेऊन जाणार कोणतं शस्त्र, अस्त्र असेल, शस्त्र नाही म्हणता येणार त्याला, अस्त्र असेल त्याचं नाव भिक्षा आहे. भिक्षेने माणूस निर्भय होतो.
समर्थांच्या अभ्यासाने माणूस निर्भय होतो. निर्भयतेच्या गप्पा मारणं वेगळं आणि मृत्यू डोळ्यासमोर दिसत असताना निर्भयता राखणं वेगळं. पण त्यासाठी आधीपासून वर्षानुवर्ष अभ्यास करावा लागतो. अचानक निर्भयता येत नाही. निर्भयता बडबडीतून सिद्ध होत नसते. निर्भय माणसाच्या समोर घालमेल नसते. निर्भय व्यक्ती सहजगत्या मृत्यूला समोर जायला तयार असतो, कंटाळून नाही. एकदाच मेलेलं बरं असं नाही. मृत्यूला आलिंगन देण्याचं धैर्य निर्भय व्यक्तीमध्ये असतं, नचिकेतामध्ये आहे. समर्थांच्या प्रत्येक भक्तामध्ये आहे. आणि ही निर्भयता भिक्षेमधून प्रस्थापित होते अखंड. माझ्या एका मित्राला प्रवास करत असताना पाकिट चोरी गेलं. आता काय करू? आता कसं करू? माझ्याजवळ तर एकही पैसा नाही. त्याला चिंता वाटायला लागली. त्यावेळी ऑनलाईन पेमेंट नावाचा प्रकार नव्हता. असा फसला तो. पुढे काय झालं? आता ऑनलाईन पेमेंट होतो, मोबाईल हरवण्याची भीती वाटते की माझा जनसंपर्क तुटतो आणि माझा धनसंपर्क तुटतो. मी लोकांनाही भेटू शकत नाही आणि बँकेतून पैसेही काढू शकत नाही. एक मोबाईल हरवल्यानंतर भय निर्माण होतो. तो माणूस खरंच का हो मृत्यूच्या समोर निर्भयतेने जाईल? गप्पा करणं सोपं असतं. त्यासाठी वर्षानुवर्ष साधना करावी लागते आणि ती साधना मनमानी करून नाही चालत. पण माणूस मस्तीमध्ये असतो आपल्या. जोपर्यंत खरी डोळे उघडत नाहीत ना, तोपर्यंत तो मस्तीतच असतो. आणि त्याला वाटतं की मृत्यूला आपण सहज समोर जाऊ. मृत्यूला समोर जाणं इतकं सहज नसतं. आणि ते सहज कसं व्हावं हे समर्थांनी भिक्षेतून शिकवलं. हे समर्थांनी भिक्षेतून शिकवलं. असे मृत्यू पाहायला मिळाले आहेत. माझा व्यवसाय वैद्यकीय क्षेत्राचा आहे. त्या क्षेत्रामध्ये शेवटी जेव्हा ट्रीटमेंट द्यायची वेळ यायची, त्यावेळेस हादरलेले पेशंट्स पाहायला मिळायचे. आणि कितीही काही म्हटलं तरी त्यांच्या तोंडचं पाणी पळून गेलेलं असायचं. आधीपासून साधना केल्याशिवाय या गोष्टी साधत नसतात. निर्भयता म्हणजे काही चिल्लर खेळ आहे का? अहो, प्रत्यक्ष जंगलाचा राजा सिंह हा सुद्धा जंगलात वाटचाल करत असताना एवढा बलवान असून काही काही वेळाने मागे बघतो, मी सुरक्षित आहे की नाही, मागून कोणी हल्ला करताय का. जंगलाचा राजा सिंह आपली काय परिस्थिती असेल? आपण काय निर्भयतेच्या गोष्टी कराव्या. आणि बल असताना जो निर्भयता दाखवतो तो आपल्या बलाच्या अनुषंगिक असतं. आजारपण येतं तेव्हा शारीरिक बल संपलेलं असतं, मनोबल खच्ची झालेलं असतं आणि धनबलाचा उपयोग नसतो. धनबल, मनोबल आणि देहबल तिन्ही बल ज्याचे हरवून गेले आहेत, तो
भगवंताच्या आश्रयाला वेळेवर जाऊ शकत नाही. आधीपासून तशी सरळ सवय करावी लागते, तसा सराव करावा. आणि मग तोंड वेंगडतो, काही करा पण मला वाचवा, कसंही करा पण काही होत नसतं. भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती. या अभ्यासा निर्भय स्थितीला आणणार. मग काय करू? माझ्या शरीराला एवढ्या वेदना आहेत. शरीराला वेदना होतच असतात. शरीराशी माझा संबंध नाही, हा निर्णय तुझा आधी होऊन जायला पाहिजे. म्हणून भिक्षा ही अमरवल्ली आहे. हे आम्हाला अमरत्व प्रदान करणारी आहे, निर्भयत्व प्रदान करणारी आहे. पण हे आम्हाला समजलं तर ना, समर्थ म्हणतात, गोरज्य वाणी कृषी याहून प्रतिष्ठा भिक्षेसी. सगळ्या सगळ्या व्यवसायांपेक्षा गोरज्य वाणी आणि कृषी याच्यामध्ये त्या काल्याचे मुख्य व्यवसाय आले आहेत. त्याहून प्रतिष्ठा भिक्षेशी, भिक्षा त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे. विसंबू नये झोळीसी कदा काळी. नारद सांगतात, अन्याश्रयणम त्यागा अनन्यता. त्याचवर चिंतन व्यक्त करत असताना देहाश्रयाने, धनाश्रयाने, नातलगांच्या आश्रयाने, कर्तृत्वाच्या आश्रयाने, सत्तेच्या आश्रयाने आणि मनोबलाच्या आश्रयाने जो राहतो, तो कोलमडल्याशिवाय राहत नाही, तो गडगडल्याशिवाय राहत नाही मृत्यू समयी. मग ह्या आश्रयाचे दोर आधीच तोडले पाहिजे. शिवरायांना शब्द दिला आहे तानाजीने, की सिंहगड घेऊनच दाखवे. आता परतीचे दोर कापलेले आहेत. आणि तानाजीचे मामा शेलार मामा, शेलार मामाने सिंहगडावरून खाली जाणारा दोर कापून टाकला. पळणाऱ्या लोकांचा नाश झाला. आता एक तर सिंहगडावरून खाली झेप घ्या म्हणजे मरण निश्चित आहे, नाही तर लढून जिंका. याला मरणावर मात करण्यास. मी देव नाही, ही दृढबुद्धी जर आधी तयार झाली तर माणूस मरणावर मात करू शकतो. नाहीतर मला असा त्रास आहे, मला तसा त्रास आहे, माझं हे दुखतं, माझं ते दुखतं. अहो साधं पोट साफ नाही झालं तर लोक किरकिर करतात. त्याची देहबुद्धी कशी जाईल? भिक्षा देहबुद्धी घालवण्याचं अप्रतिम साधन समर्थांनी आपल्या समोर मांडलेलं आहे. म्हणून भिक्षे ऐसे नाही वैराग्य, वैराग्या परते नाही भाग्य, वैराग्य नसता अभाग्य एकदेशी. 19 नंबर 24. ज्याला भिक्षा सेवन करता आली, काल मी सांगितलं होतं संसारी माणसांनी घरी कशी भिक्षा घ्यावी, सगळं सांगितलं हो. पण आहे ना सगळा, जे काही आहे त्याच्यामध्ये तो पण आडवा येतो. सांगतो तुम्हाला, इथपर्यंत पण आडवा येतो की मला ही औषधं घ्यावी लागतात. कंटाळवाणं होतं हो मला. कोणाला आवडतं औषधं घ्यायला? कुणाला तरी आवडत असतं का औषधं घ्यायला? कुणालाच नसतं आवडत. तरी पण आम्ही औषधं घेतोच की. मग औषधं घ्यावी लागतात आहे, याची तक्रार करण्याची काय गरज आहे? ती भिक्षा आहे समजायला काय बिघडलं? मला मातेने भिक्षा दिली
असं समजायला काय हरकत आहे? पण असं समजणार नाही. मला एवढ्या गोळ्या घ्याव्या लागतात, असं आहे तसं आहे, त्याचे साईड इफेक्ट असे असे होतात. सुरू झाल्या तक्रारी. अभ्यास न केल्याचं लक्षण आहे. गप्पा करणं सोपं असतं. गप्पाष्टकीला काही वेळ लागत नाही. पण एक वेळ अशी आली पाहिजे की मी भिक्षावृत्तीने प्रत्येक गोष्ट सेवन करू शकलो पाहिजे. डॉक्टर काकांना कुठलीच गोष्ट खाता येत नाही आहे सध्या. कारण त्यांचे दात 2-4 वेळा बसवून झाले, हिरड्या सुद्धा निकामी झाल्या. त्यांना प्रत्येक वस्तू प्यावी लागते. एवढं बारीक करावं लागतं पोळी किंवा भाकरी मिक्सर मधून, आणि ती दुधात कालवून अशी प्यावी लागते त्यांना. आता रोज जी वस्तू सकाळ संध्याकाळ प्यावी लागते त्याला चव असते का हो? पण चव नसलेल्या वस्तूची तक्रार नाही. काय वाक्य आहे? तक्रार नाही. औषधाच्या गोळ्या घ्यायची वेळ आली तेव्हा मी पाहिलं ते मुठभर गोळ्या रोज खातात. पण मला रोज एवढ्या गोळ्या खाव्या लागतात याची तक्रार नाही. तक्रार गोष्ट नाही. भिक्षे भिक्षे ऐसे नाही वैराग्य, वैराग्य परते नाही भाग्य. हे समर्थांच्या भिक्षेने दिलेलं आहे. आम्ही असं वैराग्य भिक्षेतून तयार केलाय का हो? आमच्या जवळ कुरबुरच राहते. माझ्याच नशिबी असं का? मलाच असं का घ्यावं लागलं? मला भेटणारा डॉक्टर असा का? मला खावं लागणारं अन्न असं का? मला घ्यावी लागणारी औषधं इतकी का? माझ्या भोवतीची नातलग अशी का? सगळं भगवंतानी माझी व्यवस्था केली आहे आणि त्या व्यवस्थेत मला आनंदाने राहायचं आहे. हे कधीतरी तर ठरलं पाहिजे हो. परिस्थिती सुद्धा भगवंतानी स्वकर्माधिष्ठित मला दिलेली भिक्षाच आहे. तुम्ही म्हणाल हे कशी काय भिक्षा असेल? सांगतो तुम्हाला. आपण 1000 कर्म केलेत. 1000 कर्माची फळं संचितामध्ये जमा आहेत. त्यातून फल जे कर्म आहेत 600 धरूया आपण. ते 600 फलोन्मुख कर्म आम्हाला भोगायला भोगावे लागतात आणि शरीर घ्यावं लागतं. त्याला प्रारब्ध असं. आता 400 संचितातच शिल्लक राहिले आहेत आणि 600 आम्ही घेऊन आलो आहे. ही आमची पुंजी आहे, ती आम्हाला भोगलीच पाहिजे. मग ती भोगत असताना बिनतक्रार, आनंदाने, समाधानाने, मला त्रास होतो, मला असं होतं, मला तसं होतं, पदार्थ तर करणं मला शक्य आहे, पण हा त्रास मला सहन करणं शक्य नाही. सगळ्या गाव गप्पा आहेत. ज्यांनी जन्म गप्पात घालवला त्याला नाही जमत या गोष्टी. औषध सुद्धा भिक्षा आहे. सभोवतालच्या माणसांचे स्वभाव सुद्धा भिक्षा आहे. सगळ्यांना भिक्षान्न समजा. सगळ्यांना भिक्षेने विषय मिळणारा सुद्धा भगवंताच्या इच्छेने आहे. नाहीतर ते 400 तिकडे ठेवून दिले त्यांनी, 600च दिले आहे मला कर्मफल. तेच मला भोगावे लागणार आहे. म्हणून भिक्षे ऐसे नाही वैराग्य. भिक्षावृत्ती जर असेल तर वैराग्य आपोआप फळाला आहे. आणि ज्याचं वैराग्य फळाला आलं तो भाग्यवान समजा. ज्याचं वैराग्य नाही त्याच्यासारखा अभागी कोणीही नाही, नाही आणि नाही. खाण्यापिण्याविषयी सुद्धा वैराग्य.
एक उदाहरण देतो पुन्हा माझ्या वडिलांचं. मृत्यूपूर्वी काही महिने आधी त्यांना पेप्टिक अल्सरमुळे रक्ताच्या उलट्या झाल्या. ती परिस्थिती अशी होती की दात अतिशय हालत होते, सगळे खळखळ खळखळ, आणि डेंटिस्टनी पेनकिलर दिल्यामुळे त्यांचे ते अल्सर ओपन झाले होते. डेंटिस्टच्या चुकीमुळे त्यांना रक्ताच्या थारोळ्यांमध्ये पडावं लागलं. जे डेंटिस्टनी करायला नको होतं ते करून चुकला होता, आणि वडिलांवर आता मृत्यू समोर आला. त्या एका डॉक्टरच्या चुकीमुळे. माझाही वैद्यकीय व्यवसाय होता, आणि तो डॉक्टरही मला ज्युनियर होता. तो माझ्या वडिलांना भेटायला आला आणि म्हणाला, माझ्याकडनं चूक झाली आहे, ज्यामुळे तुम्हाला आज रक्ताच्या उलट्या होतात आहे आणि मृत्यूला समोर जावं लागतं. मी तुमची माफी मागतो. वडील म्हणाले, तुम्हाला ते औषध देण्याची बुद्धी भगवंतानी दिली आहे, आणि भगवंताचीच अशी इच्छा आहे की ते औषध माझ्या मृत्यूला कारण ठरावं. त्यामुळे तुम्ही त्याला निमित्त नाही, भगवंतानी तुम्हाला दिलेली बुद्धी हे त्याला निमित्त आहे. तुम्ही मनात वाटून घेऊ नका. मला सांगितलं, त्या डॉक्टरांबद्दल मनामध्ये कधीही कुविचार येता कामा नये. भिक्षावृत्तीने आपल्याला हानी होणार औषध सुद्धा त्यांनी स्वीकारलं आहे. पुढे सगळे दात खिळखिळे झाले होते. रक्ताच्या उलट्या होत असल्यामुळे आतमध्ये गोठवण्यासाठी बर्फाचं निथळलेलं पाणी पाजायला सांगितलं, आत कोॲग्युलेशन व्हावं म्हणून. ते पाणी देत होते. वडिलांनी कधी फ्रीजला हात लावला नाही सोहळ्यामुळे आयुष्यात. फ्रीजचं काही घेतलेलं नाही त्यांनी. आता बर्फाचं नितळलेलं फ्रीज मधलं पाणी त्यांना प्यावं लागलं. 8 दिवस असे गेले, आणि डॉक्टर त्यांना भेटायला आले आणि म्हणाले, तुम्हाला त्रास होतो आहे, सगळे दात तुमचे खळखळ हालत असताना बर्फाचं नितळलेलं पाणी मी तुम्हाला पाजतो आहे, तर तुम्हाला खूप त्रास होतो आहे याची मला कल्पना आहे माझ्यामुळे. त्यावेळेला वडील त्यांना म्हणाले, डॉक्टर साहेब, बरं झालं तुम्ही मला हे गार बर्फाचं पाणी दिलं. डेफिसिट पूर्ण झाला. ज्या फ्रीजला मी हातच लावत नाही असा माझ्या मनात विचार आला, मी कधी फ्रीजला हात नाही लावला, हा अहंकार अंतःकरणामधला माझा मोडला गेला. आणि आता तेही माझ्या मनात शिल्लक राहिलं नाही. आणि एवढं गार पाणी मी पिलंय की एवढं वर्षभर फ्रीजचा ज्यांनी उपयोग घेतला असेल त्यांच्याही पेक्षा जास्त उपयोग मला घेता आला. आपले उपकार आहेत की आपण मला निथळलेल्या बर्फाचं पाणी पाजलं आहे. तेही कर्म आता माझ्याकडे करण्याचं शिल्लक ठेवलं नाही. आपले उपकार आहेत डॉक्टर साहेब. भिक्षावृत्ती कशी असते आणि ती कशी आनंदी ठेवते माणसाला बघा, त्रासामध्ये सुद्धा. पण त्यासाठी अभ्यास करावा, झटावं लागतं, झगडावं लागतं. नुसती बडबड बडबड बडबड. अभ्यास, अभ्यासाचं वेड लागतं. शेवटच्या 7 दिवसात सुद्धा परीक्षिताने मोक्ष मिळवलाय, मरणाचे 7 दिवस शिल्लक राहिले असतात. पण माणसाला वाटतं हे तर मला जमूनच जाणार आहे. इतक्या सहजासहजी जमणारी ही सर्कस नाही. सर्कस जर जमणारी असती तर लोक गावातनं पाहायला नसते आले, ते त्यांनी घरीच करून दाखवलं असतं. पण नाही जमत आपल्याला, ते सर्कसीत लिहिलेल्या केल्या जातं. त्यासाठी अभ्यास करावा. भिक्षा हा अभ्यास आहे, भिक्षा हे साधन आहे. भिक्षा वैराग्यामध्ये, आणि वैराग्य ब्रह्मस्वरूपामध्ये ऐक्य पावतं. हे भिक्षेचं महत्व आहे.
जर असं नाही केलं तर आपण अन्य श्रेयावर राहतो आणि तो अभागी असतो. कारण तो देहा एवढा संकुचित होतो असं समर्थांचं म्हणणं. देहाचाच विचार करतो. माझी तब्येत, माझं असं, माझं तसं, माझं तसं. मला असं करायला सांगितलं, तसं करायला सांगितलं, हे कसं होईल, ते कसं होईल. सगळं चिंतन देहाचं. आणि समर्थ म्हणतात, वैराग्य नसलेला अभागी देहा एवढा संकुचित होऊन राहतो. ओवी आहे, वैराग्य नसता अभाग्य एकदेशी. देहापुरता संकुचित होतो, देहाच्याच गोष्टी करतो, आजाराबद्दलच बोलतो, मरणाबद्दलच बोलतो. थोडं श्रेष्ठ आहे परमार्थ शास्त्र, पण त्याचा उपयोग घेण्याची कुवतच तयार नाही करत आहे. त्याला आम्ही तयारच नाही करून घेत, आमची योग्यता तयार नाही करत आहे. काय करणार आहे त्याला? सृष्टीमध्ये बहुलोक परिभ्रमणे कळे कौतुक, नाना प्रकारीचे विवेक आढळू लागते. समर्थांना अनेक प्रकारचे विवेक दिसले आहेत, परंतु आळसो लागती. एक ठाई बैसोनी राहिला तरी मग व्यापची पुराला, सावधपणे ज्याचा त्याला भेट द्यावी. वैराग्याची परिसीमा सांगितली आहे भिक्षेमध्ये. सुखरूपता ही वैराग्याची परिसीमा आहे. मी सुखरूपतेला जाऊन पोहोचलो पाहिजे, मला सुखरूप होता आलं पाहिजे, यासाठी मी भिक्षा मागतोय. हे प्रत्येक भिक्षेच्या क्षणाला मला जागरूक राहिलं पाहिजे. मी सांगितलं, जेवण भिक्षा आहे, औषध भिक्षा आहे, समोरच्या भेटणाऱ्या माणूस भिक्षा आहे. माझ्यासाठी त्यांना किती त्रास होतो, त्यांचं प्रारब्ध आहे ते. तुला वाईट वाटून काय करायचं आहे? अभ्यास नाही केला की सगळं फजितीच फजिती असते. आणि माणूस हा फजितखोर प्राणी आहे, स्वतःची फजिती करून घेण्यामध्ये पटाईत आहे. आपल्यासाठी आपल्या माणसांना त्रास होऊ नये असं वाटतं, ममत्व आहे, बाकी काहीच नाही. कोणासाठी तरी कोणाला त्रास होणारच आहे, पण माणूस ममत्व सोडायला तयार नाही. आणि मग समोरच्याला वाटतं किती चांगला विचार करणारा माणूस आहे. सद्गुरू नसतात कौतुक करत अशा गोष्टींचं. अशा गोष्टीचं कौतुक कुटुंबीय करतात, समाज करतो. सद्गुरू या गोष्टींचं कौतुक नाही करत. हातात सोन्याची अंगठी घालून आलं तर सद्गुरू कौतुक नाही करत. पण अंगठीविषयी जर त्याच्या अंतःकरणात आसक्ती नसेल तर सद्गुरू कौतुक करतात, लक्षात ठेवा. सद्गुरूंच्या मनात वेगळ्या गोष्टी असतात, जगाला नाही समजत. जावे त्याच्या वंश तेव्हाकडे, पाण्याविण मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंश तेव्हाकडे. म्हणून भिक्षे ऐसे नाही वैराग्य, भिक्षा परते नाही भाग्य. सर्वात भाग्यवान जर कोणती गोष्ट असेल तर माझ्या अंतःकरणात भिक्षा वृत्ती तयार झाली पाहिजे. दिसताना फक्त भिक्षा मागताना दिसतोय, पण तो याचक नाही आहे, तो भगवत स्वरूप झालेला भक्त आहे. सुखरूप भिक्षा मागणे ऐसी निस्पृहतेची लक्षणे, मृद वागविलास करणे परम सौख्यकारी. निस्पृहतेची लक्षणं आपण सगळ्यांनी पाहिली आहेत. ज्यांचे व्हिडिओ चालू असतात त्यांना आम्ही रिमूव्ह करतो बरं का. हो, ज्यांचं अनम्यूट झालं त्यांना म्यूट करतो, रिमूव्ह नाही करत. व्हिडिओ चालू आहे त्यांना रिमूव्ह करावं लागतं.
सुखरूप भिक्षा मागणे. भिक्षा सुखरूपतेसाठी असते. माझ्या एका मित्राला कॅन्सर झाला आणि आमच्याच गावातल्या एका प्रतिष्ठित डॉक्टरकडे, ज्याच्याकडे तो नेहमी औषध घ्यायचा, त्याच्याकडे गेला. त्या डॉक्टरनी त्याला नागपूरहून 2 टेस्ट करून आणायला सांगितल्या. त्या टेस्ट करून आणल्या आणि त्या नॉर्मल होत्या, निगेटिव्ह होत्या. म्हणे तुम्हाला कॅन्सर नाही. 4-6 महिने निघून गेले. त्रास पुष्कळ वाढला. मग पुन्हा नागपूरला दुसऱ्या डॉक्टरकडे गेला आणि त्यांनी दुसऱ्या टेस्ट सांगितल्या आणि त्यातनं कॅन्सर पॉझिटिव्ह निघाला. आता यवतमाळातल्या नेहमी ट्रीटमेंट करणाऱ्या एम-डी डॉक्टरनी नाही सांगितलं आणि बाहेरच्या डॉक्टरकडून तो पॉझिटिव्ह आला. त्या टेस्ट घेऊन पुन्हा यवतमाळच्या डॉक्टरकडे गेला आणि म्हणाला, डॉक्टर माझा कॅन्सर पॉझिटिव्ह आहे. या बघा टेस्ट अशा अशा आल्या आहेत. इथे मॅलिग्नन्सी क्लिअर लिहिलेली. डॉक्टर म्हणाले, खरं आहे, मी ह्या टेस्ट तुम्हाला करून द्यायला हव्या होत्या, पण मी या टेस्ट तुम्हाला सुचवल्या नाही. माझ्या लक्षात नाही आलं की तुम्हाला कॅन्सर असेल. ते म्हणाले, डॉक्टर साहेब हरकत नाही. आताही जे काही लक्षात आलं, त्यानंतर जेवढं होऊ शकतं असेल तेवढं करा. चंद्रशेखर हातवळणे नाव आहे त्या व्यक्तीचं. जेवढं शक्य असेल तेवढं करा. जेवढं माझ्या नशिबात राहणं असेल तेवढं मी राहीन. तुम्ही मनाला खंत बाळगू नका. भिक्षावृत्ती. समोरच्या माणसाने घेतलेले निर्णय हे भगवंताच्या इच्छेने मला प्राप्त झालेले आहेत आणि त्यानुसार माझी वागणूक आहे. त्याची चूक आहे, फलाना आहे, ठिकाण आहे. ह्या तक्रारी करत बसणं परमार्थ नाही, नाही आणि नाही. रमण महर्षींना कॅन्सर झाला होता. रमण महर्षी म्हणले, आता मला काही करायचं नाही, आता देह जाऊ द्या. पण सगळ्या शिष्यांनी विचार केला की नाही, ऑपरेशन झाल्यानंतर रमण महर्षी कदाचित सुधरू शकतील. सगळ्यांनी निर्णय घेतला, सर्जरी करायचं ठरलं. रमण महर्षी म्हणाले, तुमची इच्छा आहे तर करा. सर्जरी झाली. रमण महर्षींना बरं वाटायला लागलं आणि बरं वाटायला लागलं. शारीरिक खूप त्रास होता, उठणं बसणं सगळं कठीण होतं. रमण महर्षी म्हणले, झालंय ना, माझ्या प्रारब्धात हे होतं. इथून 4 दिवसानंतर माझा देह जाणार आहे. मला हे ठाऊक होतं, परंतु मी हे सांगू शकत नाही. ऑपरेशन माझ्या नशिबात होतं. तुम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला. तुमच्या शिष्याच्या मनाचा मी मोडता नाही घालू शकत. म्हणून मी आता सर्जरीच्या वेदना पण सहन करणार आणि 4 दिवसांनी देह जाणार आहे माझा. डॉक्टर म्हणाले, रमण महर्षी दुरुस्त होतात आहे. ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे आणि रिझल्ट चांगले मिळायला लागले. पण 4 दिवसांनी रमण महर्षी गेले. एवढं स्थैर्य, एवढी निर्भयता, एवढी शांतता अभ्यासाने येते हो. आणि अभ्यास न केलेला माणूस अस्वस्थ, 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 अस्वस्थ. त्यांना झटावं लागतं म्हणून अस्वस्थ, यांना खर्च करावं लागतं म्हणून अस्वस्थ, मला पेलावं लागतं म्हणून अस्वस्थ. अस्वस्थतेला कारण द्यावी लागत नाही, बस. पण भिक्षा करी स्वस्थ असतो. परमार्थाचा अभ्यास करणारा निर्भय असतो, सुखरूप असतो आणि आनंदी असतो, मृत्यूच्या शेवटच्या क्षणाला सुद्धा. मग आता मी आता कुरबुर करतो, शेवटच्या क्षणाला शांत राहील, त्याच्यासारखा वेडा कोणीच नाही. ही बडबड वेड्यांची बडबड. सुखरूप भिक्षा मागणे, ऐसी निस्पृहतेची लक्षणे, मृद वागवे असं करणे परम सौख्यकारी. सौ शैलजा काकूंनी निस्पृह लक्षण सविस्तर घेतलेलं आहे. म्हणून ऐसी ही निस्पृहतेची लक्षणे. मागच्या समासातलं निस्पृहतेचं लक्षण आता मी इथे उद्घृत करत नाही, कारण ह्या पूर्वीच ते झालेलं आहे. मृद
वाघविलास करणे, मृदू बोलावं, गोड वचनाने सगळ्यांना संतुष्ट करावं. निस्पृहता तिरसटपणाकडे घेऊन जाते, तेवढं होता कामा नये, लक्षात ठेवा. नाही तर मला कशाची इच्छा नाही असं म्हणून ज्याची त्याची निर्भत्सना करायची हे अपेक्षित नाही, लक्षात ठेवा. वैराग्याची परिसीमा आहे भिक्षा. म्हणून समर्थांनी भिक्षा मागितली, म्हणून गोरक्षनाथ आणि सर्व नाथांनी भिक्षा मागितली, म्हणून दत्तात्रय भिक्षा मागायला येतात. गाणगापुरामध्ये दुपारी 12 वाजता आजही भगवान दत्तात्रय भिक्षा मागतात. आणि भिक्षेनंतर ती भिक्षा सेवन करून आमच्या यवतमाळ जवळच्या माहूर गडावर दत्त शिखर आहे, तिथे ते पहुडायला येतात. दुपारची विश्रांती माहूर गडावर असते दत्तात्रयांची, आणि भिक्षा गाणगापुरात असते. भिक्षेकरी एवढे थोर आहेत, आम्हाला एवढं थोर होण्याची समर्थांनी व्यवस्था करून दिली आहे. ऐसी भिक्षेची स्थिती. आणि समर्थ म्हणतात, भिक्षा वाचवी विपत्ती. भिक्षेच्या निमित्ताने भ्रमंतीमुळे व्यापक समाजात विपत्ती येऊ देत नाही. भिक्षा मागण्यावरही नाही आणि समाजावरही नाही. हे महात्म्य आहे भिक्षेचं. नुसतं सेल्फ प्रोटेक्शन नाही, समाजाचं प्रोटेक्शन, देशाचं प्रोटेक्शन, देशाचं संरक्षण भिक्षेमधून आहे. देह गेला तरी हा निर्भय असतो, याला चिंता नसते कशाची. संसारामध्ये अडीअडचणी येतातच. देह पात होईपर्यंत दुःख ही समोर राहतात, पण भिक्षेकरी त्या सगळ्यांपासून दूर असतो, दूर असतो, दूर असतो. अभ्यास केल्याने हे साधतं. मला तुम्हाला पुन्हा सांगायचंय की हे अभ्यास केल्यानंतर साधतं. पण तसा निष्ठेने अभ्यास करावा लागतो, एकाग्रतेने अभ्यास करावा. हे भिक्षा व्रताचा दर्जा आहे, हे भिक्षा व्रताचं महात्म्य आहे, हे भिक्षा व्रताचं श्रेष्ठत्व आहे. समाजाकडून भिक्षा मागितली तर त्याला कुठल्याही बंधनामध्ये, कर्मफळाच्या बंधनामध्ये अडकावं लागत नाही. म्हणून भिक्षेसारखं प्रभावी साधन, भिक्षेसारखं प्रभावी माध्यम आम्ही जर स्वीकारलं तर आमचं जीवन अत्यंत सुफलित होतं, सफल होतं. आम्ही स्वतःहून ते करून घ्यायला पाहिजे. पण भिक्षेचे नियम पाळून, खूप नियम आहेत भिक्षेचे, त्यातली एक नियम सांगतो, काही भिक्षा आहे म्हणावे, अल्प संतोषी असावे, बहुत आणीता घ्यावे मुष्टी एक. खूप मोठी भिक्षा आणून दिली, एक मूठ घ्या बस. बहुत आणीता असा घ्यावे मुष्टी एक. संचय करण्याची वृत्ती नसावी भिक्षे करायची. उद्या नाही मिळाली तर कसं, त्याला नाहीच मिळत मग. दाता एक राम, तो देणारा असताना माझ्याजवळ कमी पडण्याची शक्यताच नाही. याला म्हणतात भिक्षा वाचवी विपत्ती. संभाव्य संकटावर मात करू शकतो. समर्थांचा एक समास मोक्ष देतो, लक्षात घ्या, एक समास.
अभ्यास केला तर, तसा सविस्तर अभ्यास केला तर नेहमी समर्थांच्या नियमांमध्ये राहून चाललं पाहिजे. समर्थांच्या वचनांमध्ये राहून जगलं पाहिजे आणि समर्थांच्या शिकवणीनुसार आचरण केलं पाहिजे. नियमांना उल्लंघन करणं फार सोपी गोष्ट आहे. नियमांचं पालन करणं ही कसोटी असते, लक्षात ठेवा. आज अखेरचा दिवस आहे माझ्या प्रवचनात, दीक्षा निरूपण आहे. त्यामुळे मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. थोडस कोणाला काही विचारायचं असेल, काही बोलायचं असेल, काही हितगुज करायची असेल, तर मी तुमच्याशी बोलणार आहे. पण नामस्मरण झाल्यानंतर जो नियम आहे की 13 वेळ श्रीराम जय जय रामाचा उद्घोष करायचा. तो उद्घोष होईपर्यंत माझ्याशी कोणी संभाषण करू नका. तो नियम मी स्वतः पाळणार आहे. कोणी चुकून जरी विचारलं तरी मी उत्तर देणार नाही. नियमात पहिले राहायचं. नियमाशिवाय राहू नये आणि नियमात अडकू नये. पहिले मोक्ष स्थिती येईपर्यंत नियमाशिवाय राहू नये, हे चरणच आपल्यासाठी महत्वाचं. म्हणून पहिले नामस्मरण. नामस्मरण झाल्यानंतर आपल्याशी संवाद साधेल, पण नामस्मरणाचा नियम आपल्याला जपला पाहिजे आणि तो वक्त्यासकट सगळ्यांनी टिकवला पाहिजे. आयोजकांनी तो नियम घालून दिलाय, त्यांना भगवंतांनी दिलेली बुद्धी आहे. आता आयोजकांनी घातलेला नाही, रामाने घातला आहे. आयोजकांच्या निमित्तातून रामरायांनी तो नियम घातलाय. आपण नामात असलं पाहिजे. प्रसंगी नाम, प्रारंभी नाम, शेवटी नाम, तर मध्येही नामच आहे. अन्य काहीही असणार नाही. म्हणून भिक्षे ऐसे नाही वैराग्य, भिक्षे परते नाही भाग्य, भिक्षा नसता भाग्य एक दिवशी. एवढी सुंदर ओवी आज आम्ही भिक्षेच्या अनुषंगाने आमच्या अंतःकरणात करून घेऊया. निर्भय स्थिती प्राप्त करून घेऊया आणि रामरूप होऊया. तुम्ही सगळ्यांनी मनापासून ऐक. राजेंद्रजी क्षीरसागर आणि सगळ्या अभ्यासकांनी एकाग्रतेने हा अभ्यास केला. 100पेक्षा अधिक लोकांनी हे ऐकलंय. 101 चा आकडा आता समोर दिसेल तुम्हाला. एवढ्या लोकांनी हे अव्याहतपणे पूर्ण सप्ताह ऐकलाय. त्या सगळ्यांना मी वंदन करतो. रामरायांची इच्छा या ठिकाणी मी एवढं बोलावं अशी आहे. उद्या माझा प्रवास आहे, एवढं बोलावं अशी आहे. उद्या आणि परवा 2 दिवस माझा प्रवास आहे. म्हणून मी ते विषय आटोपता वगैरे फार घेतला नाही बरं का. तो प्रवास आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण आपला समाज पूर्ण करतोय. पहिले नामस्मरण, पहिले नामस्मरण ते मनापासून आपल्याला 13 वेळ घ्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याशी संपर्क साधेल. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. आज आदरणीय राजेंद्रजी क्षीरसागर यांनाही वंदन करतो आणि आजचा विषय माझ्या सद्गुरु चरणी मी समर्पित करतो. जय जय रघुवीर समर्थ. योगिताताई कल्याणकरी रामराया घेऊन नाम घ्या. श्रीराम. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया, राम राया
कल्याण करी राम राया. तळ